आरती महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली। एक ब्रेकिंग न्यूज येत आहे आणि तटकरे यांची रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण स्थानिक सुराज्य संस्था विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। स्थानिक सुराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवरती रस्सीखेच सुरू झाली। सुरुवातीला कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। शिवसेना शिंदे गटातून मंत्री भरत गोगावले यांची चिरंजीव विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पुढे येत होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना पुन्हा ही उमेदवारी मिळावी असे प्रयत्न सुरू होते। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाआघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यात एक नवीन ट्विस्ट आला होता। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुहिली दळवी यांनी आपला अर्ज दाखल करत खासदार तटकरे यांच्या समोर एक नवं आव्हान उभं केलं होतं। यावेळी अनिकेत तटकरे यांनी फॉर्म भरण्यासाठी एकमेकांचा बाप काढणारे आणि तटकरेंचे कट्टर विरोधक असणारे आमदार महेंद्र थोरवे हे खासदार तटकरे सोबत एकाच गाडीत फॉर्म भरण्यासाठी गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। यावेळी सदर फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत होते आणि अखेर पक्ष आदेश आणि महायुतीचं कारण देत काल जुहिली दळवी यांनी सुद्धा आपला फॉर्म मागे घेतला। आता आव्हान राहिलं होतं ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाआघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि मग खासदार तटकरे यांनी अखेरचा ऑकर बॉल टाकला आणि अखेर महाआघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे आणि अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। यातून पुन्हा एकदा दिसून आलं आहे की कोकणाच्या राजकीय पटलावरती किंगमेकर खासदार सुनील तटकरे ठरले आहेत। महासागर न्यूज।